तर फायनली मित्रांनो आपण आलो आहोत रामधारा मंदिराच्या इथे, जे की लोणी काळभोरपासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि तुम्ही उजव्या साईडला इथे बघू शकता 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंग आहे. जे 2 व्हीलरचे चार्जेस आहे ते 20 रुपीज आहेत आणि 4 व्हीलरचे काय 40 का 50 रुपीज आहेत. आणि इकडे डाव्या साईडला तुम्ही बघू शकता इथे नाश्त्यासाठी छोटे छोटे स्टॉल्स आहेत, जे की इथले जवळच्याच लोकांनी मांडलेले वगैरे आहेत. आणि इथनं आता आपला हा रस्ता सुरू होतो आहे मंदिराकडे जाण्यासाठी. एक 200-300 मीटरवरतीच समोर मंदिराचं प्रवेशद्वार आहे. सो आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात. बऱ्याचशा गोष्टी आहेत बघण्यासारख्या आणि खूप सुंदर असं मंदिर आहे आतमध्ये. ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूयात. मित्रांनो, हे आहेत आपलं मंदिराचं प्रवेश. आणि हे आहे सद्गुरू मंगलपुरी महाराज समाधी स्थळ. इथे समाधी आहे त्यांची. हे आहे मंगलपुरी महाराजांचं समाधी स्थळ. दर्शनाची वेळ वगैरे दिलेली आहे. आणि हे आहे संत निवास, बघू शकता. सुंदर असं मंदिराचं वातावरण आहे आणि शांत वातावरण आहे इथे. आणि सुंदर परिसर आहे. सर्वांनी एकदा आवर्जून भेट द्यावी. मंदिराची वेळ ही सकाळी 7 ते 5 असते आणि 12:15 ते 1च्या दरम्यान इथे आरती आणि नैवेद्याचा कार्यक्रम असतो. त्याच्यामुळे दर्शनासाठी त्यावेळेस मंदिर हे बंद असतं 12:15 ते 1च्या टाईममध्ये. आणि सर्व व्यवस्थित वगैरे आहे, सर्व व्यवस्था आहे तिथे. पार्किंगची व्यवस्था आहे. तुम्ही बघू शकता इथे छोटे मुले इथे मांजराच्या पिल्ल्यासोबत खेळत आहे. येस येस टाईम टू ड्रायव्हर. थँक्यू. तर आपल्याला छोटे सबस्क्रायबर मिळालेले आहेत. तुम्ही ते बघू शकता मित्रांनो. हे असं एक कोरीव काम आहे. हे आहेत अर्जुन. सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे मंदिराच्या खांबावरती वगैरे. आणि बघू शकता शांत असं परिसर हा. एकदम सुंदर असं कोरीव काम वगैरे तुम्ही बघू शकता इथे. तर चला मित्रांनो, आता आपण दर्शनासाठी जाऊयात.
दगडामध्ये केलेलं कोरीवकाम आहे. या साईडला आहे तिरुपुरी महाराजांची बाबा बघू शकता. महंत आहे हे तिरुपुरी महाराज यांनीच 1970 काळामध्ये या मंदिराचं पूर्ण स्थापन केलेलं होतं. आतमध्ये जे आहे ते आहे श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणांची मूर्ती. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जे तुम्ही बघताय एकदम कोरीव अशा दगडी बांधकामामध्ये केलेल्या मूर्ती आहेत. सुंदर असं कोरीव काम तुम्ही ते बघू शकता. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं आता दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आपण बाहेर आलेलो आहे मंदिराच्या. आणि हा आहे मंदिराच्या बाहेरील परिसर, जो की एकदम असं झाडांनी वगैरे छान असं वातावरण आहे. ते शांत असं वाटतं, तुम्ही बघू शकता. आज विकेंड असल्यामुळे ते बऱ्यापैकी गर्दी वगैरे पण आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता मंदिर. आणि सध्या आता आरती चालू आहे. आरती आणि नैवेद्याचा टायमिंग हा 12:15 ते 1चा असतो आणि याच टायमिंगमध्ये तुम्हाला दर्शनास मनाई असते. 1 वाजता मंदिर आहे दर्शनासाठी खुले केले जाते. आणि तुम्ही बघू शकता तिन्ही बाजूला असं पाण्यामध्ये असलेलं मंदिर. आणि मागच्या साईडला तुम्हाला असं पूर्णपणे या तलावाच्या बाजूला चालण्यासाठी वगैरे इथे एक मार्ग बनवलेला आहे, दगडी मार्ग आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही, इथे असं सुंदर अशी एक कमान आहे आणि त्याच्यावरती एक वाक्य लिहिलेलं आहे की निसर्गाच्या खऱ्याखुऱ्या जगात आपलं सहर्ष स्वागत आहे. तर चला आपण एक्सप्लोर करूया या गोष्टी. आणि हा मंदिराच्या बाजूला जे तळं आहे त्याच्याच भोवताली हा एक पादचारी मार्ग केलेला आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता. आणि ठिकठिकाणी बसण्यासाठी ते बाक वगैरे किंवा अशा छोट्या छोट्या झोपड्या किंवा त्याला काय कुटी म्हणता येईल त्या बनवण्यात आलेल्या आहेत. आणि तळ्यामध्ये असे बदक वगैरे पण आहेत. बघू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणचा जो इतिहास आहे तो असा थोडक्यात इतिहास असा आहे की वाल्मिक रामायण जे आहे यांच्या याच्यामध्ये या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की रामाला 14 वर्षाचाच का वनवास मिळाला. 5 वर्षाचा नाही, 10 वर्षाचा नाही, 12 वर्षाचा नाही, 14 वर्षाचा वनवास का. तर कथेत सांगतात असं की ज्यावेळेस राम त्यांच्या माता कैकेयीसोबत खेळत होते छोट्या असताना, त्यावेळेस त्यांनी कैकेयी मातेचे डोळे बंद केले त्यांच्या हाताने आणि त्यांच्याकडनं एक वचन मागितलं. तर ते वचन असं होतं की ज्या वेळेस त्यांचा राज्याभिषेक होईल त्यावेळेस त्यांनी जे राजा दशरथ होते याच्याकडनं एक वचन घ्यायचं की त्यांना 14 वर्षासाठी वनवासाला पाठवायचे.
आणि यावरती जे माता कैकेयी होती त्यांना हाच क्वेश्चन केला की का 14 वर्षाचाच वनवास का. तर जेव्हा श्रीराम 14 वर्षाच्या वनवासासाठी गेले होते त्यावेळेसपासून रावणाचं जे आयुष्य होतं हे 14 वर्षातच राहिलेलं होतं. आणि जर राम 14 वर्षाच्या वनवासासाठी गेले नसते तर सीताहरण झालं नसतं, आणि सीताहरण जर झालं नसतं तर रावणाचा जो वध आहे हा श्रीरामांच्याकडनं झाला नसता. यामागचं जे कारण होतं त्याच्याकरताच कैकेयीने श्रीरामांना 14 वर्षाच्या वनवासासाठी पाठवलं होतं. हे असं एक पुराणात किंवा एक वाल्मिक रामायण आहे यांच्या ह्याच्यामध्ये तसं ते मेन्शन केलेलं आहे. आपला आजचा हा ब्लॉग. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.